मस्त अशी रस्सा भाजी बनवली शेवगे शेंगाची. मॉइश्चरायझर लावले तर आपण पण मॉइश्चरायझर लावते. कशी लावते ग बाय? मेकअपचा काय श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी मॉइश्चरायझर लावले तर आपण पण मॉइश्चरायझर लावते. कशी लावते ग बाय? मेकअप चालू आहे. आंघोळ केलाय का तू? आंघोळ केला? शंभू केला का? खोटं, काल केले काल. अजून आंघोळ नाही झाली. आणि माझ्या चिपचिपकडे थोडं दुर्लक्ष करा. रात्री खूप 9:30-10 बिग बॉस बघून झाल्यानंतर नंदबाईने छान असं गरम तेल, खोबरं तेल गरम करून डोक्याला छान अशी मसाज केले. आणि मी हे ठेवणार आहे 1-2 दिवस आणि मग शॅम्पू करणार आहे, कारण मला शांत छान वाटायला लागले. तर चला रुटीनला सुरुवात करूया. झाला मेकअप. चला आता आपल्या बागेतले शेवग्याच्या शेंगा आहेत, तर त्याचं मस्त अशी रस्सा भाजी बनवायचं आहे, कारण नंदबाईला खूप आवडते. गावाकडून आहोने आणले. तर चला बनवूया स्वयंपाक. शेवगे शेंग बनवू बाळा. खातो तू? आपल्या बागेतल्या काय काय काढून द्यायचं? शेंगाचं. तुला येत नाही रे बाळा, मी काढते की. मस्त आपण भाजी बनवू. आत्या, तू, मी, पप्पा, दादू. कोण आणले शेंगा? पप्पा नाही, आहो आणलेत. आहो न आणलंय. आहो नाही आणलं. कोण आणले मग? नाही, आहोने आणलंय. इकडे इथे इथं. कोण आणले शेंगा? कोण आणले? आहो. तू कसं म्हणायचा? आहो इकडे या म्हणायचा पप्पाला, है ना? हा, आहोच म्हणायचा ना तू. छोटं होतं तर माऊ कशी करायची तुला? तुझ्या आहो कुठे आहेत म्हणायचं पप्पाला. अक्का, पप्पाला आहे ना मी आहो म्हणायचे ना, आपण बी आहोच म्हणायचा. हा, आहो दीदी तर लय हसायची आमची. तुझ्या आहो कुठे आहेत रे म्हणायची. आहोच म्हणायचा. मुंबईला 20 रुपये पाव किलो. पाव किलो किती शेंगा बसते त्या? एक भाजी. पण असल्या चवदार नसतील. मोठ्या नणंदबाईला शेवग्याची शेंगाची भाजी खरंच खूप आवडते, आणि आहोने ना अक्काला आवडते म्हणून घेऊन आले होते भरपूर अशा शेंगा. तर गेल्या 4-5 दिवसापासून त्या माझ्याकडे होत्या. तर अक्का म्हणतो आम्ही मोठ्या नणंदबाईला. तर इथं आता मस्त अशी रस्सा भाजी बनवते बरं का मी. तर त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कांदा, लसूण, खोबरं आणि सोबतच टोमॅटो सुद्धा आहे. तर हे सगळं मी तेल न टाकता भाजून घेते, कारण खूप छान भाजी चवदार लागते, जास्त तेलकट सुद्धा होत नाही. आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि तेल गरम केलं, त्यात जिरे मोहरी टाकली आणि बनवून घेतलेलं सगळं मिश्रण त्यामध्ये टाकलं. त्यानंतर तिखट, मीठ, थोडंसं लाल तिखट आणि हळद असं टाकलेलं आहे, काळा मसाला. ते सगळं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. अशा पद्धतीने भाजी बनवली ना, कट सुद्धा सुंदर येतो आणि भाजी सुद्धा चवीला खूप भारी लागते. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या शेंगा, तर ह्या आपल्या बागेतल्या शेंगा आहेत. तर याच्यामध्ये काही देशी आहेत आणि काही ओडीची, जी आम्ही बाग आहे आमची शेवग्याची, तर त्यातल्या आहेत. आम्हाला काही एवढं शेवग्याची भाजी खाऊन खाऊन खरंच खूप कंटाळा आलाय, पण नणंदबाईसाठी मी मस्त अशी रस्सेदार चमचमीत भाजी, आणि शिजल्यानंतर याचा रस्सा घट्ट होतो, तो मला मी पुन्हा दाखवेनच. खूप टेस्टी झालेली होती बरं का भाजी. वरून टाकलं मी शेंगदाण्याचं कूट, त्यामध्ये थोडंसं तीळ सुद्धा मिक्स आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अशा पद्धतीनं खूप भारी. आणि मला वाटतंय घराघरात अशा पद्धतीची भाजी बनतेच. बाजरीच्या भाकरी तीळ लावून करू ना. मला जास्त बाजरीची भाकर आवडतच नाही. आमच्याकडे नाही तो खाती. इथं लग्न झाल्यावरच माहिती झालं ना मला. मटकीची डाळ, आमटीची भाजी ही तर आमच्याकडे मिळतच नाही. मटकी माहित होती मला, पण मटकीची डाळ पण असते माहित नव्हती. मला वाटलं की आम्हाला वाटतं तिकडं फक्त मटकी कडधान्य मोड आणूनच खाते, त्याची डाळ बनवते ही मला माहितच नव्हती. हा, डाळीचं सांडगं ते लग्न झाल्यावरच समजलं सगळं.
एवढी मला बाजरीची भाकरी नाही आवडत. नवीन लग्न झाल्यावर तर नंदाबाई, अंकिता, हेनी, नाना सगळे बाजरीच्या भाकरी खायचे. मी हात सुद्धा लावत नव्हते बाजरीच्या भाकरीला. परत हळूहळू शिकले बघा. समर्थ पोटात होतं तेव्हा ठेचा लय खायची ना मी. समर्थाच्या वेळेस लय ठेचा खाल्ला अंकितानं मी. आपलं महागल्ला बोरचं तुकडं नाही का उकंड्याचं, तिथं मिरच्या होत्या, तिथून आणायचं आणि रोजच ठेसा करायचं. लय ठेसा खाल्ला समर्थाच्या वेळेस. काय वाजते हो लाडू? मस्त अशी रस्सा भाजी बनवली शेवगे शेंगाची. तर चला जेवणाचं ताट वाढूया. आत्ताच अगदी 2-3 मिनिटांमध्ये ना बाळू आले. बाळू म्हणजे माझ्या 2 नंबरच्या ननंदबाईचा मुलगा, छोटा मुलगा भाचे. तर ते थोडंसं कामानिमित्त आले होते आणि मावशीसुद्धा त्यांची संध्याकाळी जाणार होती, म्हणजे माझी मोठी नणंद. तर मग ते काय गावाकडून साहित्य घेऊन आले होते त्यांच्यासाठी, आमच्यासाठी देण्यासाठी. आणि ते सारखं येत जात राहतात. अगदी जवळ आहे, 4-5 किलोमीटरवर त्यांचं गाव. आणि मग ते लिंबू बघितल्या मी लिंबू सरबत बनवू असं समर्थनं म्हटलं. मग ते चाकूचं काम त्याला नको म्हणून म्हणलं बाकीचे तू कर आणि शरबत बनवायला मी तुला मदत करते. आणि इतकं ऊन पडलेलं आहे, सगळ्याला शरबत प्यायचं आहे. आणि मेन म्हणजे माझ्या समर्थाला शरबत इतकं आवडतं आणि माझ्या घरात लिंबू फक्त त्याच्या शरबतसाठी असतात. दुसरं काय आम्हाला एवढं लिंबू नाही लागत. तर त्याला खूप आवडतं शरबत. कुण्याही टायमिंगला तो शरबत प्यायला तयार असतो. तर मी आता इथं बनवून घेतलेलं आहे शरबत. आणि हे जे ग्लास आहेत ना खूप छान आहेत. म्हणजे असं फक्त गार वस्तूसाठी आहेत बरं का, गरम आपण त्यामध्ये नाही ठेवू शकत, म्हणजे पिऊ शकत नाही. तर थोडंसं मीठसुद्धा टाकते बरं का, लिंबू शरबतला छान अशी चव येते. आणि आज नंदबाई जाणार आहेत, त्यामुळे समर्थ सम्राटला आता गेले 4-5 दिवस खूप छान गेले होते आत्यासोबत. आता काय करतात काय माहिती, कारण सारखं लुडू खेळणं, सापशिडी खेळत होते, गप्पा मारणं त्यांचं चालू असायचं. माझा फोनच मला देत नव्हते. तिघं मिळून बसायचे लुडो खेळायला आणि मी त्यांच्यासोबत बसले का मला 100% हरवायचे हे दोघं तिघं मिळून. एक त्यांचा गट व्हायचा आणि मला एकटीला बाजूला टाकायचे. प्लेट आणते व्यवस्थित सांडू नको. मिक्स असं बरोबर कर, साखर वेगळी पाहिजे. सांडल धराचं एक हाताला. थांब थांब थांब. तुला घ्यायचं होतं का? जा ना मुंबईला आत्यासोबत. आत्यासोबत मुंबईला जातो. जा ना. आत्या चल म्हणते सानूकडे खेळायला. इकडे बघ
जातो मुंबईला. हा सानू आहे की तिथं. पुलमाऊ हाय, सानू दिदी हाय, सुनील अनिल दाजी आहेत. जातो का? खाऊ देते आत्या रोज ही आणून देते, जामून चॉकी. जातो. आता चालले मी समूळ दादाला ट्युशनला सोडायला. ड्युटी लागले मला. लाडून आत्या बसलेत घरी. त्या जाणार आहे आज मुंबईला. हे बा तुला मी लवकर घ्यायला येते. हा पप्पा 7लाच घेऊन जाणार आहेत आत्याला सोडायला याला रेल्वे स्टेशनला. मग मी थोडं ट्रेन 8:30ला आहे. 8ला का 8:30ला आहे. पण थोडं लवकर जातील ना पप्पा आल्या. तुला मी लगेच घ्यायला येते. आज खेळायचं नाही ट्युशनमध्ये बरं. आत्याला सोडायला जा ना तू पप्पासोबत. 8:30ला तर जाऊ शकते ना. झाले तर 20 मिनिटं लागतात. हो मग 7 वाजता कशाला चालल्या? थोडं लवकर जावं लागते. जाऊन तिकीट काढायचं. परत गर्दी वाढते. लवकरच पोचायचं असते 5-10 मिनिट कुठल्या पण कामाला. मस्त असे जंग चालू आहे. खेळूया. पप्पाला हडवूया आपण दोघं. मी बॅग घेऊन टाकलं. आम्हाला काही परत येते त्या तुम्ही घेऊन जा. मुंबई निघालेत मुंबईला. तर चला त्यांचा आवरूया. अरे न आपणाला बी आहेत की बाळा. आहेत की बाग आहे की पूर्ण. चिक्कू नेऊ नको म्हणतोय. आवडतंय हो त्याला चिक्कू. आत नेऊन ठेव. आपण पिकू घालू. ओके मोबाईल घेतला का? त्यान बॅग आहेत गाडीवर जागा पुरत नाही. खालीपर्यंत जाऊ. चल बाय. चलो. 4-5 दिवस मस्त गेलेलं. लुडो भरपूर. आत्ता सुद्धा लुडो खेळत होता आत्यासोबत. अर्धा डाव राहिलाय ते आपण कंप्लीट करू. लाडू आली. चला पप्पा येतात आत्याला बसवून. 4-5 दिवस आई ओढणी. हे काय घालू आपण. आपल्या बागेतले चिक्कू. आता नंदाचा फोन यालाय. आपल्या बागेतले मोठाले टप्पोरे चिक्कू आणि शेवग्याच्या शेंगा. गावाकडून आलेलं आपलं दूध तापायला ठेवायचं. समर्थ आणि लाडू पिकलेले चिक्कू खात आहेत. आत्याबाई तर गेल्या. आता मी करते बाजरीच्या भाकरी 2-3. हो
हो हे बघा कधी पण पाणी मागितलं का असं पिऊन देतो. आताच नाही लय लहान होता तेव्हापासून नानाला तर तसंच करायचं. पिऊ दे माझं एकट्याला म्हणायचे नाना. एक घोट प्यायचा मग आणून द्यायचा. आता मी पिऊनच देणार. पी 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 एक घोट पी पी ना. नको तो मला एक घोट पिऊन देणार होता. व्हिडिओ चालू म्हणून पूर्ण ग्लास पेला आणि मी दुसरं चांगलं दिलं. तुझं काय चाललंय बाळा? बिग बॉस बघत बघत बाजरीच्या भाकरी बनवते मी. हे नको बाळा पोळते गॅसच्या जवळ नको दिगड. माझी शून्य बंग सक पोळल तसं भाजू दे ना भाकरीला. तुला देऊ गरम गरम भाकरी जेवण करतो नो. आत्याबाई गेल्या मुलं पोरांचा मूड ऑफ आहे.